आणि त्याच्यामध्ये आपण असं होतं की समजा ते एका माणसाला पकडला की त्याचा जो भाऊ आहे आणि त्याचं कुटुंब जे आहे ते सुद्धा त्याच्यात इन्व्हॉल्व असतात. त्याला अटक झाल्यानंतर सुद्धा त्याचं इतर कुटुंब ते कंटिन्यूस ते काम चालू ठेवतं. त्याच्यामुळे संपूर्ण कुटुंबावरती सुद्धा एखादा कायदा आणून एकदाच त्या लोकांना एकत्र आपल्याला पॅकअप करता येईल का, किंवा एमपीडीसारखा कुठचा वेगळा कायदा आणून ह्याच्यावरती एकदम कडक कारवाई करता येईल का. 6,657 7 सेकंद राहिलेत, उत्तर दे. सभापतीमध्ये छापल्याप्रमाणे. सभापती महोदय, 2 सेकंद आहेत. हा गोवंडी मानखुर्द मध्ये मुलं पळवणे, मुलांच्या आई वडिलांना पळवणे, अशा ह्याच्यामध्ये माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे. प्रश्नोत्तराचा तास या प्रश्नाचं उत्तर वाढवण्यात येत आहे, परंतु हा शेवटच्या ओव्हरमध्ये जास्तीचं बोलण्याची मानसिकता ठेवू नका. सदर टोळ्या या खाजगी व शासकीय प्रसिद्धीगृहामध्ये गरोदर महिलांची माहिती घेतात. सरकार त्याच्यावर काही निर्बंध आणणार का? कारण याच्यात रजिस्ट्रेशन सिक्रेसी जी आहे त्याच्यामध्ये तिकडचा स्टाफच फुटल्यामुळे ती सिक्रेसी बाहेर जाते. आणि तसंच IVFच्या याच्यामध्ये सुद्धा केंद्रामधनं एक कायदा करावा लागेल. ह्याचं कारण का? कारण IVFमधनं सुद्धा स्टाफमधनं माहिती बाहेर जाते आणि त्याच्यानंतरच मग ते मुलांची विक्री आई वडिलांना पण सांगतात की एवढे पैसे देतो, ती मुलं आम्हाला तुम्ही द्या. आणि त्याच्यामध्ये आपण असं होतं की समजा ते एका माणसाला पकडला की त्याचा जो भाऊ आहे आणि त्याचं कुटुंब जे आहे ते सुद्धा त्याच्यात इन्व्हॉल्व असतात. त्याला अटक झाल्यानंतर सुद्धा त्याचं इतर कुटुंब ते कंटिन्यूस ते काम चालू ठेवतं. त्याच्यामुळे संपूर्ण कुटुंबावरती सुद्धा एखादा कायदा आणून एकदाच त्या लोकांना एकत्र आपल्याला पॅकअप करता येईल का, किंवा एमपीडीसारखा कुठचा वेगळा कायदा आणून ह्याच्यावरती एकदम कडक कारवाई करता येईल का. सभापती महोदय, स्पेसिफिक मी आन्सर देईन. रजिस्ट्रेशनच्या बाबतीमध्ये सिक्रेसी असावी अशी आपली जी मागणी आहे, अतिशय चांगली सूचना आहे. तर त्या बाबतीमध्ये आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश आम्ही संबंधित विभागाला देऊ, कारण ते गृह विभागाच्या अंतर्गत येत नाही. परंतु ज्या ठिकाणी आरोग्य विभागाशी संबंधित जर का विषय आहे तर रजिस्ट्रेशन करत असताना त्याची सिक्रेसी ठेवण्यात येईल अशा पद्धतीचं पोर्टल जर का निर्माण करावं लागतं आपण ते पोर्टल निर्माण करू. परंतु सिक्रेसी ठेवण्याच्या बाबतीमध्ये आपण ती कारवाई करण्याचे आदेश आम्ही देऊ. IVF सेंटरच्या बाबतीमध्ये मला वाटतं प्रश्न उपस्थित झाला होता, त्यावेळेस त्याच्या बऱ्यापैकी चर्चा IVF सेंटरची आपण या सभागृहात केलेल्या आहे. त्याचा पुनरुच्चार मी अधिक करत नाही. परंतु IVF सेंटरमध्ये देखील सिक्रेसी असली पाहिजे, किंवा जे डोनर्स आहेत त्यांची माहिती तिथे गुप्त असली पाहिजे, किंवा डोनरवरती तिथे त्यांचं एक्सप्लोटेशन होता कामा नये. ह्याकरता तिकडे जे काही आपल्या सिक्रेसी ठेवायचे त्याचे देखील निर्देश त्याच वेळेला मी दिले होते. आणि दुसरं, कुटुंबावर कारवाई जर का त्या गुन्ह्यामध्ये त्यांचा थेट संपर्क असेल अर्थातच त्यांच्यावर देखील कारवाई ही झालीच पाहिजे. जर का कायद्यात तशी कुठली तरतूद करायची आवश्यकता असेल, बदल करायची आवश्यकता असेल, तसा आम्ही अभ्यास करू आणि त्याचा आम्ही तपासून त्याच्यावर कारवाई करू. प्रश्नोत्तरात